नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पोलीस भरती, MPSC आणि तलाठी यांसारख्या महाराष्ट्रातील इतर स्पर्धा परीक्षा यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असे GKचे टॉप मोस्ट 25 प्रश्न. आणि बघा, आजचा टॉपिक आहे महाराष्ट्रातील पहिले कोण आणि काय, म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिले काय घडलं आणि पहिले व्यक्ती कोण हे ते अशा प्रकारचे आपण क्वेश्चन बघणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तरच सबस्क्राईब करा. आधी बघून घ्या पूर्ण व्हिडिओ. बघा, आपण सुरुवात करू. बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण. बघा, यशवंतराव चव्हाण हे त्याचा बरोबर आन्सर जाणार. त्याच्यानंतरचा बघा दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल. बघा मित्रांनो, पहिले राज्यपाल होते श्रीप्रकाश. त्याच्यानंतर बघा तिसरा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कुठे सुरू झाले. बघा, महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र सुरू झाले मुंबई 1927मध्ये. त्याच्यानंतरचा बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 4 आहे महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कुठे सुरू झाले. बघा, दूरदर्शन केंद्र हे सुद्धा सुरू झाले मुंबईमध्ये 2 ऑक्टोबर 1972 या दिवशी सुरू झाले, ते लक्षात ठेवायला. त्याच्यानंतर बघा पाचवा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते. बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण हे आहे गंगापूर आणि ते आहे गोदावरी नदीवर वसलेले, जे की नाशिक जिल्ह्यामध्ये येते. त्याच्यानंतरचा बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते. बघा, महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य हे आहे कर्नाळा, जे की रायगड जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा प्रश्न 7 बघा, महाराष्ट्रातील पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता. बघा, पूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे वर्धा, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 बरोबर जाणार. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8 आहे महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा महाराष्ट्रात कुठं आहे. बघा, भारतातील पहिली मुलींची शाळा महाराष्ट्रात कुठे सुरू झाली. बघा, त्याचं बरोबर आन्सर जाणार पुणे येथे सुरू झाली होती, भिडे यांच्या वाड्यामध्ये. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका कोण होत्या. बघा, पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या सावित्रीबाई फुले. त्यांचा जन्म आहे 3 जानेवारी आणि हा जन्मदिवस आपण महाराष्ट्रामध्ये बालिका दिन म्हणून साजरा करतो, हे सुद्धा लक्षात ठेवा. बालिका दिन म्हणून यांचा आपण जन्मदिवस साजरा करतो, ती आहे सावित्रीबाई फुले. त्यांच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 आहे महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या. बघा, पहिल्या महिला डॉक्टर हा होत्या आनंदीबाई जोशी, ऑप्शन क्रमांक 1 बरोबर जाणार. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11 आहे महाराष्ट्रातील पहिली महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली. बघा, महाराष्ट्रामध्ये पहिली महिला विद्यापीठाची स्थापना केलेले होते, ऑप्शन क्रमांक 1 धोंडो केशव कर्वे. आणि धोंडो केशव कर्वे हे महाराष्ट्रामधील पहिले असे व्यक्ती आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. भारतरत्न, जो की भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 आहे महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती. बघा, महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका आहे मुंबई. आणि बघा मित्रांनो, 2025च्या एंडपर्यंत महाराष्ट्रामध्ये एकूण 29 महानगरपालिका आहेत. 29 महानगरपालिका, हे सुद्धा लक्षात ठेवा. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा पोलीस भरतीसाठी वगैरे. त्याच्यानंतर प्रश्न 13 बघा, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे आहे. बघा, पहिला सहकारी साखर कारखाना आहे प्रवरानगर, जे की अहमदनगर या जिल्ह्यामध्ये येते, ऑप्शन क्रमांक क. त्याच्यानंतर बघा प्रश्न 14, महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी कुठे आहे. बघा, महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी आहे इचलकरंजी, जे की आहे कोल्हापूर याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये, ऑप्शन क्रमांक ड. आणि इचलकरंजी हे 28वी महानगरपालिका आहे, 28वी महानगरपालिका, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 15 आहे महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता. बघा, महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा हा आहे सिंधुदुर्ग हा आहे पहिला साक्षर जिल्हा. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16 आहे भारताकडून ऑस्करसाठी नामांकित झालेला पहिला मराठी चित्रपट कोणता. बघा, भारताकडून ऑस्करसाठी नामांकित झालेला पहिला मराठी चित्रपट हा आहे श्वास, जो की 2004चा आहे. त्याच्यानंतर प्रश्न 17 बघा, महाराष्ट्रातील पहिले उपग्रह संप्रेषण केंद्र कुठे आहे. बघा, महाराष्ट्रातील पहिले उपग्रह संप्रेषण केंद्र हे आहे आर्वी या ठिकाणी, आणि आर्वी हे ठिकाण वर्धा या जिल्ह्यामध्ये येते. त्याच्यानंतर प्रश्न 18 आहे
महाराष्ट्रातील पहिला पंचतारांकित हॉटेल कोणता? बघा, पहिला पंचतारांकित हॉटेल आहे म्हणजेच 5 स्टार हॉटेल. 5 स्टार हॉटेल आहे हॉटेल ताजमहल. ताजमहल हॉटेल जे की मुंबईमध्ये आहे. त्याच्यानंतर बघा 19वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिला राष्ट्रीय उद्यान. बघा, महाराष्ट्रातील पहिला राष्ट्रीय उद्यान आहे ताडोबा. त्याच्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक 20 आहे, महाराष्ट्रातील पहिला हवाई दल केंद्र कुठे आहे? बघा, महाराष्ट्रातील पहिला हवाई दल केंद्र हे आहे मुंबईला. त्याच्यानंतर प्रश्न 21वा बघा, 21वा आहे, महाराष्ट्रातील पहिला भारतरत्न प्राप्त व्यक्ती कोण? बघा, भारतरत्न प्राप्त व्यक्ती आहे धोंडो केशव कर्वे जे की महाराष्ट्रातले आहेत. हे आपण आधीच बघितलं आणि यांनी प्रथम महिला विद्यापीठाची सुद्धा स्थापना केलेली आहे. त्याच्यानंतर प्रश्न 22वा बघा, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असणारे ठिकाण कोणते? बघा, महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील पहिला पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे. त्याच्यानंतर प्रश्न 23वा बघा, महाराष्ट्रातील पहिला सहकारी बँक कोणती? बघा, महाराष्ट्रातील पहिली सहकारी बँक ही आहे कोल्हापूरची. त्याच्यानंतर प्रश्न 24वा बघा, महाराष्ट्रातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार विजेता कोण? बघा, पहिला भारतरत्न आहे धोंडो केशव कर्वे आणि पहिला ज्ञानपीठ हा आहे वि.स. खांडेकर. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25वा, महाराष्ट्रातील पहिला ऑलिम्पिक पदक विजेता व्यक्तिगत कोण? बघा, महाराष्ट्रातील पहिला ऑलिम्पिक पदक विजेता आहे खाशाबा जाधव जे की कुस्ती या खेळामधले आहे. खाशाबा जाधव आणि त्यांनी 1952मध्ये हे पदक जिंकलेलं आहे ऑलिम्पिकमध्ये. बघा मित्रांनो, आपले 25 प्रश्न झालेले आहेत आणि तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि हे वाली PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळणार, जॉईन करून घ्या. कमेंटमध्ये लिंक दिलेली असणार.